नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मुलांच्या डब्यासाठी पटकन अशी साध्या सोप्या पद्धतीची पालकची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला पालकची जुडी मार्केटमधून आणली होती आणि ती मस्तपैकी साफ करून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली आहे. चाळणीमध्ये भाजी नितळत ठेवायची आणि मग ती चिरायला घ्यायची. भाजी चिरून झाली की गॅसवरती तवा ठेवून तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घ्या, प्रमाण काही दिलेलं नाही, 1 मूठभर घातले तरी चालतील. त्याच्यानंतर आपण 3 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या. ह्या वाटीमध्ये बघा थोडीशी डाळ भिजत ठेवलेली आहे. ती डाळ भिजवून स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथळून घ्यायचं त्यामधलं. तव्यामध्ये 1 पळी तेल टाका. 1 मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून त्यामध्ये टाका. त्यामध्ये हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या. लसूण पाकळ्या 5-6 चेचून टाकायचे आणि मस्त असा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती तेलामध्ये भाजून घ्यायचा. अर्धा चमचा मीठ टाका. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि मग चिरलेली ही भाजी आपण त्यामध्ये शिजवून घ्यायची. अशी सतत भाजी हलवत राहायची वरचेवर, नाहीतर मग खालचा कांदा वगैरे खालीच राहील. आणि भाजी थोडीशी शिजत आली की त्यामध्ये आपण धुतलेली मुगाची डाळ टाकायची. तुम्हाला आवडत असेल तर कोणतीही तुम्ही टाका, पण मुगाच्या डाळीमुळे भाजी छान होते. त्यामध्ये जाडसर असे शेंगदाणेचं कूट टाकलेलं आहे बघा, 2 चमचे. भाजी शिजताना सतत ती हलवत राहायची खालतीवरती, नाहीतर खाली तव्याला लागेल, चिटकेल. तुम्ही तव्यात बनवा किंवा कढईत बनवा, काही हरकत नाही. पण हा माझा भिडाचा तवा आहे, ह्यामध्ये भाज्या बनवलेल्या खूप छान चवीला लागतात. आणि आता बघा आपली भाजी शिजत आलेली आहे. ही बघा भाजी पूर्णपणे त्यामधील पाणी आहे ना आटलेलं आहे. आणि बघा आपली भाजी मस्तपैकी झाली आहे. चला, लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटू.